प्रेमसंबंध, संशय आणि त्यातून झालेला रक्तरंजित सेवट. गोंदिया शहराला हादरवून सोडणाऱ्या एका अत्यंत धक्कादायक खून प्रकरणातील सविस्तर माहिती आपण या जाणून घेणार आहोत. प्रेमसंबंध आणि संशय यांच्यातून झालेला रक्तरंजित सेवट या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात रामनगर पोलिसांनी उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली. 22 जून रोजी गोंदिया शहरालगत सूर्याटोला रेल्वे चौकी परिसरात रेल्वे रुळाच्या मधोमध एका 38 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. सुरुवातीला ही घटना गूढ होती, मात्र रामनगर पोलिसांनी तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि विविध धागेदोऱ्यांच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. मृत महिलेची ओळख शालू जोशीराम नंदेश्वर, राहणार दुर्गुटोला, तालुका सालेकसा अशी झाली. शालूने यापूर्वी इंदोर येथे प्रेमविवाह केला होता, मात्र तिच्या पतीचे 7 महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर गेल्या 1.5 वर्षापासून तिचे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बैसल खुर्द येथील बिरेंद्र आसाराम परमार याच्याशी प्रेमसंबंध होते. पोलीस तपास समोर आलेल्या माहितीनुसार शालूचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय बिरेंद्रला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. एवढेच नव्हे तर महिनाभरापूर्वी संतापाच्या भरात आरोपीने शालूचे नाकही कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र त्यानंतरही संशय कायम राहिल्याने त्याने तिच्या खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. सुमारे 15 दिवसापूर्वी शालू माहेरी दुर्गुटोला येथे आली होती. त्यावेळी आरोपी इंदोरहून रेल्वेने सालेकसा येथे आला. त्याने फोन करून शालूला रेल्वे स्थानकावर बोलावले. शालूचा भाऊ तिला मोटरसायकलवरून रेल्वे स्थानकावर सोडून गेला. त्यानंतर दोघे लोकल रेल्वे गाडीने गोंदियाला रवाना झाले. गोंदियाजवळ सिग्नलमुळे रेल्वे थांबल्यानंतर दोघे खाली उतरले. आरोपीने सोबत असलेल्या चाकूने शालूचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर हा प्रकार रेल्वे अपघात वाटावा यासाठी मृतदेह 2 रेल्वे रुळांच्या मधोमध टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांनी 2 विशेष पथके तयार केली होती. तांत्रिक माहिती, रेल्वे प्रवाशाची माहिती, CCTV फुटेज आणि विविध धागेदोरे तपासात पोलिसांना अवघ्या 2 दिवसात आरोपीचा माग काढला. विशेष म्हणजे आरोपीने सालेकसा रेल्वे स्थानकावरील CCTV कॅमेऱ्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेल्वेच्या बोगीमधील CCTV कॅमेऱ्यात याचे चित्र स्पष्ट कैद झाले आणि हाच महत्त्वाचा पुरावा पोलिसांसाठी निर्णायक ठरला. सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी तिच्या कपड्यांसह शोधपत्रिका प्रसारित केली. सालेकसा रेल्वे स्थानकावर ज्या कपड्यांमध्ये शालूला सोडण्यात आले होते त्याच कपड्यांवरून तिच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. त्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. अखेर 27 जून रोजी रामनगर पोलिसांनी आरोपी बिरेंद्र परमार याला अटक केली असून 28 जून रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विश्वासार्ह बातम्यांच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.